मिरज पूर्व भागात सपाटीकरणच्या नावाखाली बेकायदेशीर मुरुम उत्खनन, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा विठ्ठल शिंगाडे यांचा आरोप, तक्रार तहसीलदारांकडे दाखल। मिरज पूर्व भागातील गायरान जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा गंभीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी आरोप केला आहे। याबाबत विस्तृत तक्रार अर्ज मिरज तालुका दंडाधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार सिद्धेवाडी, आरग, खंडेराजुरी, बेडंकी, म्हैसाळ, मालगाव व गुंडेवाडी परिसरात अल्प मुदतीचा परवाना घेऊन काम सुरू असल्याचे दाखवले जाते। मात्र प्रत्यक्षात परवाना मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिवस रात्र मुरुम उत्खनन सुरू आहे। या अनियमित उत्खननामुळे शासन महसुलाचे नुकसान होत असून गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या मुरुम, दगड, माती वाहतूक सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। गौण खनिज वाहतुकीसाठी शासनाच्या नियमावलीनुसार बारकोड पास व GPS प्रणाली बंधनकारक असताना संबंधित ठिकाणी या आदेशाचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आणले आहे। अवैध खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून स्थिर व फिरते पथक स्थापन असल्याचा आदेश असला तरी प्रत्यक्षात कोणत्याही पथकाची उपस्थिती नसल्याचे तक्रारीत नमूद आहे। मिरज तालुक्यातील सर्व प्रकारच्या गौण खनिज उत्खननाची ATS पारदर्शक मोजणी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने करावी व बुडवलेला महसूल दंडासह वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच मिरज तहसील कार्यालयाकडून खनिज परवाना व आदेशाची खातेवार चौकशी करण्यात यावी आणि त्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विठ्ठल शिंगाडेंनी दिला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे। आज आम्ही मिरज तहसील यांना पत्र दिलं आहे। पत्र देण्याचं कारण असं की मिरज पूर्व भागामध्ये जमिनी सपाट करण्याच्या नावाखाली मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या मुरुम उत्खननामध्ये शासनाचा महसूल बुडवला जातो। कोणतीही शासनाची परवानगी न घेता हे काम सुरू आहे आणि सर्रास सुरू आहे। साधारणतः मिरज पूर्व भागातील खंडेराजू असेल, आरग असेल, सिद्धेवाडी असेल, बेळंकी, म्हैसाळ, मालगाव, गुंडेवाडी या ठिकाणी गायरान जमिनी सपाटीकरण करण्याच्या नावाखाली अल्प मुदतीचा परवाना घेऊन या ठिकाणी दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाते आणि त्याची परस्पर विल्हेवाट शासनाचा कोणताही महसूल न भरता परस्पर त्याची विल्हेवाट लावली जाते। यातून लाखो रुपये शासनाचा महसूल बुडवला जातो। तर आमची मागणी अशीच आहे की या दिलेल्या सर्व परवान्याची ATS मोजणी करून बुडवलेल्या शासनाचा महसूल लवकरात लवकर भरून घ्यावा आणि ज्यांनी असा प्रकार सुरू केले आहे त्यांच्यावर लवकरात गुन्हे दाखल करून मिरज तहसील प्रशासनाने कारवाई करावी। मिरज तहसील प्रशासन झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। अनेक वेळा आम्ही निवेदन दिली पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली। शनिवार आणि रविवार बघून अशी कामं केली जातात जेणेकरून शनिवार रविवारी अधिकारी जागेवर नसतात। अधिकाऱ्यांना सोमवारी सांगितलं की जागेवर जाऊन तपासणी करतात, मुद्देमाल सापडला नाही काय नाही अशी कारणं देतात उडवडीची। तरी आम्ही आज मिरज तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्यामार्फत मी इशारा देतो की येत्या 8 दिवसात या सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई जर नाही झाली तर येत्या 8 दिवसात नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या कार्यालयाच्या बाहेर मनसे स्टाईल आंदोलन करेल। याची दक्षता आपण घ्यावी।